तर मराठा आंदोलकांनी खाऊगल्ली बंद असल्याचे आरोप केल्यानंतर त्याबाबत सत्याची शहानिशा करायचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींनी केलाय। यावेळी खाऊगल्लीतला परिसर कसा होता याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। आझाद मैदानात या ठिकाणी मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। मात्र काल जेव्हा मराठा आंदोलक मुंबईत धडकले त्यावेळी आझाद मैदानाच्या बाजूची जी खाऊ गल्ली आहे ती पूर्णपणे बंद होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे ती या ठिकाणी मराठा आंदोलकांची झालेली होती। खाण्यापासून पाण्याच्या बॉटल्स असतील, पिण्याचं पाणी असेल, त्याची ते मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती। यामुळे संताप आहे तो व्यक्त करण्यात आला होता। जाणीवपूर्वक या ठिकाणी ही संपूर्ण खाऊ गल्ली आहे ते बंद ठेवण्यात आली असा आरोप हा मराठा आंदोलकांनी केलेला होता। त्यानंतर एक पत्र देखील व्हायरल झालं होतं ज्यामध्ये खाऊ गल्ली बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं बोललं जात होतं। आणि त्यानंतर आज आपण बघितलं तर कालच्या या टीकेनंतर, संतापानंतर आजची खाऊ गल्ली आहे ती ही या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि मराठी आंदोलक आज सकाळी नाश्ता देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंश, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।